नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला जेव्हा आवडत्या गोष्टी करण्यासाठी एक खास वेळ दिला तर आनंदाला उधाण येईल ना. मग त्यामध्ये मस्ती, विविध खेळ, नाच, गाणं आणि गोष्ट ऐकणं हे आवडते क्षण आपल्याला नेहमीच हवेहवेसे वाटतात. मस्ती, नाच, गाणं, खेळ या दरम्यान आपण खूपदा किलबिलाट करतो. कधी कधी तर गोंधळही वाटू शकतो इतरांना. पण गोष्ट ऐकताना मात्र छान मन लावून उत्सुकतेने ऐकतो. कारण गोष्टीचं जे तात्पर्य असतं ना, ते आपल्याला एका नव्या दिशेने घेऊन जातं. शिवाय त्यातून मिळणारा बोधही आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतो. आणि असेच अभ्यास मस्तीमधून घडण्यासाठी आता आपण पुढे जाऊयात. त्यासाठीच तर मी RJ रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा, आम्हाला गला गळा. आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा, आम्हाला गला गळा. खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा, खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा. भाषा हिरवी, कविता हिरवी, हिरवा रंग पसारा. भाषा हिरवी, कविता हिरवी, हिरवा रंग पसारा. क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा, क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा. हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा, आम्हाला गला लळा. रेश्मा, अभ्यास करायचा म्हणजे दरवेळेला एखाद्या विषयाचं पुस्तकच उघडायला हवं असं काही नाहीये बरं का. हो. म्हणजे बघ ना, कधीतरी आपण गोष्टीमधनं अभ्यास करतो, कधीतरी कवितेमधून आपण अभ्यास करतो, कधीतरी आपण स्वयंपाकघरात डोकावून सुद्धा अभ्यास करत असतो. कधी कधी आपण आजूबाजूला जरी डोकावलं, निरीक्षण केलं तर आपण त्या सुद्धा अनेक कृतीमधून किंवा प्रसंगांमधून सुद्धा शिकत असतो, अभ्यासच करत असतो. अगदी बरोबर. म्हणून तर आपण आपली शाळा की नाही शाळेबाहेरची शाळा म्हणतो. म्हणजे फक्त 4 भिंतींपुरता ही शाळा मर्यादित नाहीये. म्हणूनच तर आपल्या शाळेचा विस्तार म्हणजे इत्र तत्र सर्वत्र. म्हणूनच तर आपल्या शाळेतली ही मंडळी म्हणजे आपले विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळे इत्र तित्र सर्वत्रच तर आहेत. अगदी खरं आहे. त्यामुळे या सगळ्यांना गोष्टी की नाही अगदी हव्या हव्याशा वाटतात, अगदी कवितेसारख्या. चल मग आज या मुलांची इच्छा पूर्ण करूयात. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास आपण गोष्टीचाच दिलाय. त्यांना आपण सांगितलंय तुम्हाला माहित असलेली एखादी छानशी गोष्ट घरच्यांना सांगा. मुलांनी गोष्टी घरच्यांना तर छान छान सांगितल्याच आहेत, पण आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्या आहेत. आणि त्यातलीच आपल्याला आवडलेली एक गोष्ट म्हणजे सुमा. ऐकूया सुमेची गोष्ट. सुमा. आज सुमाशी खेळायला कोणीच नाही. एकटीच काय बरं खेळू शकेल ती? तिला एक कल्पना सुचते. ती आईची साडी नेसते आणि ताईच्या चपला घालते. ती आता शिक्षिका झालीये हा. अजून काय बरं घालता येईल तिला? ती आत जाते. तिथे तिला आजोबांचा चष्मा दिसतो. ती चष्मा उचलते, पण आजोबांची काठीच खाली पडते. त्या आवाजानं आजोबा जागे होतात. आता आजोबा रागवणार की काय तिला? पण नाही, आजोबा रागवतच नाहीत. उलट ते तिला एकदम जवळ घेतात. रेश्मा, गोष्ट ऐकताना की नाही जेवढी धमाल, मजा, मस्ती येते ना, तेवढंच गणित म्हटलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो. हो,
पण आपण की नाही आपल्या शाळेमध्ये गणिताची ही भीती खूप लांब कधीच पळवून लावली बरं का. हो ना. म्हणजे अगदी पूर्ण भीती, अर्धी भीती किंवा निम्मी भीती किंवा अगदी पाव भीती सुद्धा आता मुलांच्या मनात नाहीये. तू भीतीचे पण किती छान भाग सांगितलेस, पण हेच भाग जेव्हा आपण त्यांना गणितामध्ये वापरायला सांगतो तेव्हा तेव्हा मात्र आकडेमोड करताना थोडीशी गफलत होऊ शकते. थोडक्यात धांदल उडते. पण गणित नीट कळलं असेल ना तर मात्र ही धांदल उडणार नाही, असं नाही वाटत का तुला? चल मग बघूयात हे गणित किती मुलांना सोडवता आलं म्हणजे समजलंय. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण आज गणिताचा अभ्यास असा दिलाय की 100चा पाव आणि अर्धा भाग किती होतो ते घरच्यांना सांगा. मुलांनी गणित खूप छान सोडवलंय, पण बघूयात तरी त्यांचा प्रयत्न किती यशस्वी झालाय ते. चल मग आता आपण हाच प्रयत्न ऐकूया आरती म्हस्के या प्राथमिक शाळा सावरगाव इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केलाय तो, जी जिल्हा जालना इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई राजकन्या म्हस्के यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण आरती सोबत. राजकन्याताई नमस्कार. हो नमस्कार. शाळेबाईच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले. आणि कसा सुरू आहे आरतीचा अभ्यास? चांगला सुरू आहे. ओके. मग आरतीचा घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? आम्ही करून घेतो घरी. अच्छा, अरे वा, छान. मग राजकन्याताई जेव्हा तुम्ही तिचा स्वतः अभ्यास घेता तेव्हा कोणत्या विषयाचा तुम्हाला स्वतःला अभ्यास घ्यायला आवडतो बरं? सगळे विषयाचाच आवडतो, पण मग जास्त करून मराठी. खूप छान. आम्हाला सांगा आरतीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? गुण म्हणजे ती चांगला अभ्यास करते. ओके, चला, म्हणजे ती नियमितपणे रोज अभ्यास करते हे ऐकून सुद्धा आम्हाला छान वाटलेलं आहे का मग आरती आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे ना. हॅलो. हॅलो आरती, कशी आहेस तू? चांगली आहे. आणि तुझा अभ्यास सुद्धा छान सुरू आहे असं आईने सांगितलं. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती? हो. काय हो? अभ्यास करायला आवडतो. ओके. बरं, तुझा आवडता विषय कोणता आहे आम्हाला सांग? मराठी. ओके. आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायला तुला कंटाळा येतो बरं? कोणतेच नाही. शाबास, म्हणजे तुला सगळेच विषय आवडतात. गुड 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 गुड. आज आम्ही जो अभ्यास दिलाय गणिताचा तो तू केलायस का? हो. मग आम्हाला सांग की 100चा पाव भाग म्हणजे किती झाला? 25. बरोबर. आणि अर्धा भाग म्हणजे किती? 50. शाबास, व्हेरी गुड. आरती, आम्हाला सांग तुझे पाढे कितीपर्यंत पाठ आहेत बरं? 16. ओके. मग आम्हाला आता तू 14चा पाढा म्हणून दाखवू शकतेस? 14, 14, 14, 8, 14, 43, 14, 56, 14, 75, 14, 80, 14, 90, 14, 140. ओके. आम्हाला सांग आता की मोठं झाल्यावर तुला काय बनायला आवडेल? आर्मी. हा आरती, तुला मोठं झाल्यावर काय बनायला आवडेल? पोलीस. ओके. कोणती कविता म्हणणार आहेस तू आरती? रानवेळी. ओके, म्हण. रानातल्या गोरीला वाजून आली खंडी, काट्यातून लंगडली बोरे 7 खंडी, वळणावरचे झाड तर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जाग जाग रोमले, ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे, चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाबुळले आकडे, थंडी आली तेव्हा आपटी शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4 झाली. मस्त, खूप छान म्हटले. आरती, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. बाय बाय. बाय. चला, हे गणित तर मुलांनी पटकन सोडवलं. म्हणजे सुरुवातीला कठीण वाटलं होतं, पण नंतर त्यांना कळलं. आणि मुलांनी गणिताचा इतका छान अभ्यास केल्यानंतर आता आपल्याला मुलांना रिवॉर्ड तर द्यायला पाहिजे. हो ना. चला मग एक छानशी गोष्ट ऐकूया. गोल क्यों होते हैं बुलबुले? लेखन सुकन्या सिन्हा, हिंदी अनुवाद अमरदीप। जुड़वा भाई बहन मनु और माया स्कूल से घर लौट रहे थे। रास्ते में ट्रैफिक सिग्नल पर उन दोनों ने एक आदमी को देखा जो बुलबुला खिलौना बेच रहा था। उसने एक प्लास्टिक की छड़ी एक बोतल में डुबाई, फिर उसने बाहर निकाली और उस छड़ी के गोलाकार हिस्से में फूंक मारी। ऐसा करते ही बुलबुलों की कतार हवा में तैरने लगी। कुछ बुलबुलों में इंद्रधनुष रंग दिख रहे थे। बुलबुला खिलौना वाला चिल्लाया, 10 रुपए। इतने में ट्रैफिक सिग्नल की बत्ती हरी हुई
और बस चल पड़ी। माँ, क्या हम बुलबुला खिलौना खरीद सकते हैं? रात का खाना खाते हुए मनु ने पूछा। माँ ने कहा, ऐसा खिलौना तो तुम घर में बना सकते हो। कल तुम लोग उसे बनाने की कोशिश क्यों नहीं करते? उस दिन रात भर मनु और माया सपने में बुलबुलों को ही देख रहे थे। अगली सुबह माया ने लाल रंग की एक छोटी बाल्टी में पानी डालकर उसमें शैम्पू मिलाया और उसे लेकर बगीचे में आई। उधर मन्नू को बाबा के उपकरण वाले बक्से में तार के कुछ टुकड़े मिले। उसने तार के एक टुकड़े को लेकर उसके एक छोर को ऐसा घुमाया कि वह गोलाकार हो जाए। उसने उस तार को शैम्पू घुले पानी में डुबोया और फिर उसे निकालकर उसके गोले वाले हिस्से में फूका, पर बहुत जोर से फूकने के बाद भी कोई बुलबुला नहीं निकला। इसे इस तरह फूको, माया ने धीरे से फूकते हुए बताया, लेकिन कोई बुलबुला नहीं निकला। मनु ने एक बार फिर कोशिश की। ओ, बुलबुलों की धार हवा में देखकर वो चिल्लाया। उनका कुत्ता कुल्फी उन बुलबुलों का पीछा कर भौंक रहा था। माया ने उत्साहित होकर कहा, मैं अब अलग तरीके का बुलबुला खिलौना बनाने जा रही हूँ। उसने तार का एक टुकड़ा लिया और उसके एक छोर को मोड़कर चौकोर कर दिया। उसने दावे के साथ कहा, देखना, इससे निकलने वाले बुलबुले छोटे छोटे डिब्बों की तरह दिखेंगे। मनु ने कहा, चलो हम लोग और भी आकार बनाते हैं। उसने सितारों के आकार की ओर तिकोने छोर वाली छड़ियां तैयार की। मनु बुलबुलों को अलग अलग आकार में देखने को काफी उत्सुक था। दोनों भाई बहन कुल्फी को बुलबुलों का पीछा करते देख रहे थे। सभी बुलबुले आकार में गोल ही थे। ऐसा देख चकित थे दोनों। माँ, हम लोगों ने अलग अलग आकार के बुलबुले बनाने की कोशिश की, लेकिन वे सब गोल हैं। माया ने माँ से शिकायत की। यह सुनकर पड़ोस में रहने वाली सुखविंदर आंटी, जो उस समय उनकी माँ से बात कर रही थी, ने कहा, गोल एक खास आकार है। वो शहर के विज्ञान म्यूजियम में काम करती थी। सुखविंदर आंटी ने आगे कहा, बुलबुले बनाने के लिए हम उसकी त्वचा में फूंक मारकर हवा भरते हैं। बुलबुले की त्वचा गोल होने पर कम खींचती है। अगर यह अलग अलग आकार में हो तो उसकी त्वचा हवा को वहन करने के लिए अधिक खींचेगी। बुलबुले ऐसा नहीं करते। बुलबुले आलसी होते हैं, वे खींचा जाना पसंद नहीं करते, मनु ने चिल्ला कर कहा और माया के साथ और बुलबुले बनाने को दौड़ पड़ा। कक्षा हेतु गतिविधियां। साबुन के बुलबुले आप कैसे बनाएंगे? एक कप में थोड़ा तरल साबुन या शैम्पू डालें, फिर उसमें थोड़ा पानी डालकर घोल तैयार करें। यह सुनिश्चित करने के लिए कि घोल में पानी की मात्रा ज्यादा ना हो, उसमें पानी थोड़ी थोड़ी मात्रा में डालें। तार के टुकड़े लें, उन्हें अलग अलग आकारों में मोड़ें। उसके बाद किसी तार को साबुन और पानी के घोल में डालें। फिर उसे बाहर निकालें और ध्यान दें कि साबुन की पतली परत किस तरह चौकोर, गोल या त्रिकोण आकार के फ्रेम को पकड़ती है। बुलबुला बनाने के लिए साबुन की पतली परत पर धीरे से फूकें। जब बुलबुले फ्रेम को छोड़ते हैं तब आप क्या देखते हैं? आप देखेंगे कि उनकी शुरुआत भले ही अलग आकार में हो रही हो, लेकिन थोड़ी ही देर में वे गोल आकार ग्रहण कर लेते हैं। अपने पेंट बॉक्स से थोड़ा रंग लें, उसे बुलबुले के साबुन वाले घोल में मिलाएं। अब उसे फूंक कर देखें बुलबुले किस रंग के हैं। अगर आप पृथ्वी पर है तो इस बात की पूरी संभावना है कि बुलबुले अलग रंग के नहीं होंगे। दरअसल पेंट के भारी होने के कारण पृथ्वी अपने गुरुत्वाकर्षण बल से उसे खींच लेगी और पेंट बस एक बूंद की तरह उस बुलबुले के निचले हिस्से में दिखेगा। क्या आपको लगता है कि साबुन के घोल में स्वाभाविक रंग जैसे चुकंदर का रस मिलाने से बुलबुले गुलाबी रंग के हो जाएंगे? कोशिश करके देखें। एक जापानी अंतरिक्ष यात्री की 7 वर्षीय बेटी ने
अपनी माँ से पूछा कि क्या वह अंतरिक्ष में रंगीन बुलबुले बना सकती थी। माँ ने लाल फलों के जूस को बुलबुले के साबुन वाले घोल में डाला। जानते हो क्या हुआ? उससे निकलने वाले बुलबुले लाल रंग के थे। जानना चाहोगे क्यों? दरअसल अंतरिक्ष में कोई गुरुत्वाकर्षण नहीं होता। इस वजह से बुलबुले को रंगीन करने वाली चीज इकट्ठा होकर बुलबुले के नीचे जमा नहीं हुई। बुलबुले फूटते क्यों नहीं? वास्तव में बुलबुला एक बेहद पतली त्वचा से ढकी हवा की थोड़ी सी मात्रा है। यह त्वचा 3 परतों से बनी होती है। बाहरी हिस्से में साबुन की परत, बीच में पानी और फिर अंदर के हिस्से में साबुन की परत। जैसे ही बीच की हवा वाष्पीकृत होती है, बुलबुले फूट जाते हैं। रेश्मा, कथा ऐकताना की नाही आपण एका गोष्टीची काळजी नक्कीच घेतो. कोणत्या गोष्टीची बरं? म्हणजे आपण गोष्ट जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्या स्पीकरचा आवाज खूप मोठा असणार नाही किंवा अगदीच कमी असणार नाही ह्याचा. एकूणच इतरांना त्रास होणार नाही. अगदी बरोबर. आता ही आपण घेतली ती म्हणजे आवाजाची काळजी. अर्थात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी आपण नेहमी काळजी घेत असतो. हो ना. आणि या ध्वनी प्रदूषणाबरोबरच आपण हवा प्रदूषण होणार नाही ना, जल प्रदूषण होणार नाही ना, याची सुद्धा काळजी घेत असतो. हो, कारण हे सगळेच घटक की नाही आपल्या आयुष्याशी, आपल्या जीवनाशी जोडले गेलेले आहेत. एक्झॅक्टली. म्हणूनच आज आपण मुलांना हवा प्रदूषणावरती थोडासा अभ्यास करायला सांगितलाय. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की हवा प्रदूषणावर कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवली आहे आणि उत्तरं सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. चला मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया जिशान कुरेशी या जिल्हा परिषद बोरी इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा नागपूर इथे राहतो. चला मग आता आपण बोलूया जिशान सोबत. हेलो जिशान. हेलो, कैसे हो जिशान? मैं ठीक हूँ, आप कैसे हैं? फर्स्ट क्लास, थैंक यू. वेलकम टू शाळेबाहेरची शाळा. तो जिशान, हमें बताओ तुम्हारी पढ़ाई कैसे शुरू है? हमारी पढ़ाई तो बहुत अच्छी शुरू है. अभी स्कॉलरशिप का पेपर है 18 तारीख को. वंडरफुल. और तुम्हारा फेवरेट सब्जेक्ट कौन सा है? हमारा फेवरेट सब्जेक्ट साइंस है. वंडरफुल. ओके. और कौन से सब्जेक्ट को लेके तुम बोर हो जाते हो? मैथ. ओके. और बताओ हमें कि आज जो हम लोगों ने आपको पढ़ाई दी है वो क्या पढ़ाई तुमने की? वो क्वेश्चन सॉल्व किया? हाँ, किए हैं. वेरी गुड. तो अभी हम थोड़ी सी पढ़ाई कर लेते हैं और फिर बाकी की गपशप शुरू करते हैं. ठीक है? ओके, मुझे कोई अड़ताल नहीं, आप शुरू कीजिए. गुड. तो हमें बताओ कि वायु प्रदूषण ना हो इसलिए हम लोग क्या क्या उपाय कर सकते हैं? वायु प्रदूषण ना हो इसके लिए सरकार को उन फैक्ट्रियों पे कार्रवाई करनी चाहिए जिस फैक्ट्रियों से काला धुआं, वो वायु प्रदूषण तो कर ही रहे हैं, साथ ही वो जल प्रदूषण भी कर रहे हैं. वो अपना जल प्रदूषण में अपनी फैक्ट्री का गंदा केमिकल अब वो नदी नाले में फेंक रहे हैं, जिससे काफी सारी मछलियों को नुकसान हो रहा है. जल भी सुरक्षित नहीं है. इसीलिए सरकार को उन फैक्ट्रियों पे कार्रवाई करनी चाहिए और सार्वजनिक परिवहन का उपयोग करना चाहिए. आजकल हम कोई अपनी गाड़ी रोड पर निकालकर सफर करता है, इसकी जगह हमें बस, रेलवे, रिक्शा जैसे समूहों में चलने वाले साधनों का उपयोग करना चाहिए. धूम्रपान अगर छोड़ा जाए या कम किया जाए तो हम हद तक हवा प्रदूषण कम हो सकता है, क्योंकि प्रतिदिन सिगरेट, बीड़ी ओढ़ने वालों की संख्या बढ़ रही है. गुड. बहुत अच्छा जवाब तुमने दिया. और सूर्य की ऊर्जा यानी सौर ऊर्जा पर चलने वाले साधनों का ज्यादा से ज्यादा उपयोग करना चाहिए, जैसे सौर ऊर्जा पर चलने वाले खाना बनाने वाले से कुकर, लाइट इत्यादि. सुपर. बहुत अच्छा जवाब तुमने दिया. बहुत अच्छी तरीके से आंसर तुम्हें ये मिला. और हमें बताओ कि ये पढ़ाई करने के लिए, ये आंसर ढूंढने के लिए तुमने किस किस की हेल्प ली? ये आंसर ढूंढने के लिए मैंने किसी की हेल्प नहीं की, ये मैंने अपने मन से बताया है. वंडरफुल. सुपर्ब. वेरी नाइस. जिशान, तुम बड़े होके क्या बनना चाहते हो? मुझे बड़े होके एक मिलिट्री ऑफिसर बनना चाहता हूँ. वाओ. और ऐसा क्यों सोचा है तुमने? क्योंकि आजकल की जो परिस्थिति है,
जैसे बाकी जगहों पे फलस्तीन, इजराइल, ये दोनों के बीच में लड़ाइयाँ हो रही हैं, वैसे अपने भारत की रक्षा करना, यही तो मेरा फर्ज है बचपन से। सुपर्ब। चलो, तुम्हें पढ़ाई के साथ जनरल नॉलेज भी है, बाहर क्या क्या हो रहा है, ये सुन के हमें बहुत ही अच्छा लगा। थैंक यू मैम। यू मोस्ट वेलकम। जीशान, तुमसे बात करके हमें बहुत ही ज्यादा अच्छा लगा है। मुझे भी बहुत अच्छा लगा है। थैंक यू एंड ऑल द वेरी बेस्ट फॉर योर फ्यूचर। थैंक यू। बाय बाय जीशान। बाय। आजच्या आपल्या स्मार्ट माधा सेगमेंटमध्ये गोळेगावच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई गटाच्या सहभागी होत आहेत सवित्रा कचलवाड, सरस्वती करशे, रिंकू कोंपलवाड, अर्चना निटाळे आणि पीराबाई बेलाप्पे. नमस्कार सवित्रा ताई, सरस्वती ताई, रिंकू ताई, अर्चना ताई आणि पीराबाई. नमस्कार ताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मजेत. आणि कसा सुरू आहे मुलांचा अभ्यास? खूप छान. मुलांच्या मागे लागावं लागतंय अजून सुद्धा की मुलं बसतात आपण अभ्यासाला? लागावं लागणार ताई, ते ना अभ्यास करतात. बरं. आणि तुमच्या गटातली मुलं जी आहेत ती कितव्या इयत्तेमध्ये आहेत बरं? पहिली ते तिसरी. बरं. आणि तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय? सावित्रीबाई फुले. किती छान, मस्त. मला सांगा सवित्रा ताई की अगदी पहिला प्रयोग तुम्ही तुमच्या गटामध्ये कुठला करून बघितला होता? नदी किनारा. काय खेळला होतात तुम्ही या खेळामध्ये? नदी म्हणजे आत, किनारा म्हणजे बाहेर. हा. गोल मुलांसोबत खेळला होतात का? हो ताई. मुलांना मज्जा आली का? हो आली. अजून कुठले कुठले खेळ तुम्ही तुमच्या गटात मुलांसोबत खेळला होतात? आम्ही मुलांकडून भाज्यांपासून रंग बनवायचा गेम खेळलो होतो ताई. त्यांना ते नवीन शिकायला भेटलं होतं. ते सुद्धा आम्ही त्यांच्यापासून प्रयोग करून घेतला. जसं की बीटरूटने आपण लाल रंग करू शकतो, पालकनी हिरवा रंग करू शकतो. असं त्यांना रंग बनवायची पद्धत ती पण दाखवून दिली. आणि भेसळयुक्त पदार्थ कसं ओळखायचा हे पण प्रयोग आम्ही गटात केलो ताई. क्या बात है. मग मला सांगा, हे प्रयोग केल्यानंतर मुलांना ह्यातनं काय काय कळलं? तुम्हाला म्हाताऱ्यांना ह्यातनं काय काय जाणवलं बरं? आपण दूध बाहेरून विकत घेतो ताई कितीतरी. आता दुधामध्ये भेसळ कसं कळावं? आपण पॅकेटमध्ये घेतो ते तर घट्ट राहते हे आपल्याला समजते, पण जे आपण दूधवाल्यांपासून दूध घेतो त्यांनी किती प्रमाणात त्यात पाणी मिसळते, किती प्रमाणात आपल्याला निख्खं दूध आणून देते, हे आम्हाला कसं ओळखावं ह्याची माहिती आम्हाला खूप छान पद्धतीने ह्यात मिळाली. आणि मीठ वापरतो आपण किंवा आपल्या घरी वापरणारं तिखट सुद्धा आपण घरचं काढून आणतो ते तर व्यवस्थित राहते हे आम्हाला माहिती येत आहे. आम्ही गावाखेड्यात राहतो तर म्हणून शक्यतो आम्ही घरचंच वापरतो. पण तरी सुद्धा एखाद्या कोणाला जर माहिती नसते बाहेरून पॅकेटमध्ये आणलेलं मिरची पावडर मध्ये किती प्रकारचे केमिकल राहते आणि किती रंग राहते हे कसं ओळखावं हे सुद्धा आम्ही आमच्या गटात प्रयोग केलो ताई. पुन्हा मध सुद्धा आम्हाला इथं भेटतोय. पण तरी कधी कधी सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना म्हणा, आता आमच्याच बहिणी ते राहते तर दुसरीकडे, मग त्यांना कसं ओळखावं हे मधामध्ये भेसळपणा ते सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्याने आम्हाला खूप छान माहिती भेटली. खूपच सुंदर. तुम्ही इतकं छान सविस्तर आम्हाला सांगितलं, ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आता सरस्वती ताई, तुम्ही आम्हाला सांगा की यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये तुम्ही करून बघितला होता? पौष्टिक भेळ घेतलं ताई. पौष्टिक भेळ. अरे वा. काय काय तुम्ही केलं होतं ही पौष्टिक भेळ बनवताना? कुठलं कुठलं साहित्य घेतलं होतं? मी आधी माझ्या घरामधले काही पदार्थ म्हणजे चवळी, मटकी आणि चणे, हरभरे आणि मूग घेतले आणि संध्याकाळी भिजवले मी त्यांना. संध्याकाळी भिजवून सकाळी मग एका रुमालीमध्ये बांधले त्याला. मग सकाळी रुमालीमध्ये बांधले दिवसभर आणि दुसरी रात्र आणि दुसऱ्या दिवशी सर्व महिलांना मी एकत्र केलं आणि हे पौष्टिक भेळ कसे बनवायचे त्यांना सांगितले. कोथिंबीर, टोमॅटो, कांदा चॉप करून त्याच्यामध्ये मिक्स करून मीठ थोडंसं टाकून आणि त्याची टेस्ट सांगितली त्यांना. टेस्ट करून बघायचं आणि हे कसं वाटलं. मग त्यांना खूप छान वाटलं की पौष्टिक भेळ तुम्ही खूप छान पद्धतीने बनवले आणि आम्ही पण असं घरी करून बघूया. मुलांना पण खूप आवडलेली आहे ते. आई तू खूप छान केली आहेस, मला खूप आवडलं म्हणू लागले. कारण हे मुलं लागलेत का तुमच्या मागे ही भेळ पुन्हा पुन्हा कर असं म्हणून सांगतात का? हा, पुन्हा आई हे खूप छान आहे आणि खूप मस्त वाटायली आहे खायला. अरे वा. आणि तुम्हाला बनवून दे, हे बाहेरच्या भेळपेक्षा खूप छान आहे. म्हणजे हे
खाल्ल्यावर मला असं ऍसिडिटी सारखं म्हणजे मळमळ जळजळ अशा काही गोष्टी झाल्या नाही. मला खूप छान पोषण भेटतात त्याच्याने. मी सांगितले त्याला समजून. बरोबर, तो खूप बरोबर. छान आहे, असंच पदार्थ बनवत जा म्हणला. खूपच सुंदर. आता रिंकूताई, तुम्ही आम्हाला सांगा की मुलांना काही चित्र पूर्ण करायची होती किंवा काही चित्रांमध्ये रंग भरायचे होते. या वर्कशीट कोणत्या कोणत्या होत्या बरं? तुम्ही मुलांकडनं यातल्या कुठल्या कुठल्या वर्कशीट करून घेतल्या? आकार, त्रिकोण, चौकोन, आयात ह्याच्यामध्ये कलर भरायला सांगितले ताई. भाज्यांचे चित्र, कागदाचे चित्र. अर्चनाताई, तर तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही घरातल्या कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केलात बरं मुलांना गणित हा विषय शिकवताना? आम्ही ताई बघा घरातल्या वस्तूंमध्ये बघा, मी आमच्या गटात 6 बायका आहेत तर 6 मुलांना एकत्र बसून आम्ही पहिल्यांदा तर त्यांचीच संख्या मोजू घातली होती आणि त्याच्यानंतर आम्ही झाडं मोजू घातले होते लेकरांना. पुन्हा त्यांच्या खेळण्याच्या वस्तूमधले बॉल आणू घातले होते, खेळणे आणू घातले होते. त्यात त्यांना काही वस्तू जोडून मोजायला सांगितल्या आणि पुन्हा काही वस्तू आम्ही काढून घेतल्या आणि त्या काढायला सांगितल्या. म्हणजे ह्यातून त्यांना वजाबाकी आणि बेरीज दोन्ही एकत्र समजून कसं येईल ह्याचा आम्ही अभ्यास घेतला ताई मुलांकडून. अरे वा, मस्त. मला सांगा, तुमची आठवड्याची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते बरं? आम्ही शुक्रवारी ठेवतो ताई. आणि तेव्हा मुलं तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतात की दंगामस्ती करतात? त्यांनी दंगामस्ती करत राहतात ताई, म्हणून आम्ही आमच्या गटात असं हे केलं होतं की आधी फक्त मातांचीच मीटिंग घ्यायची. मग आम्ही 5-6 माता एकत्र बसतो, आधी आयडिया व्हिडिओ बघतो 10-15 मिनिटं. आमची कृती पूर्ण झाल्यानंतर मग मुलांना बोलवून वर्कशीट तयार करू घालतो ताई आम्ही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण मुलांकडनं हे सगळं करून घेताना मुलं शांत असणं किंवा त्यांना समजावून सांगण्यासाठी मुलं तयार असणं मुळात गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यांचा ते खेळायचा टाइम असतोय म्हणून त्याला आपण डिस्टर्ब पण करायला जमत नाही. बरोबर. कारण 5:30-6च्या टाइमला अशी मीटिंग बनवतो. ते आमचं झाल्यानंतर मुलांना बोलून घेतो ताई. मग तुमची ही मीटिंग असते ती कुठल्या वारी ठरलेली आहे? शुक्रवारी. यावेळेला मुलं सुद्धा आता आपणून तुमच्या मागे लागतात का? आई, आता आपली मीटिंग कधी आहे किंवा आयडिया व्हिडिओ झाले का, असं विचारतात का आता मुलं सुद्धा लागतात तुम्हाला? ना ताई, कारण की तेवढंच हे जर त्यांना दंगामस्ती करायला भेटती आणि आई काहीतरी खेळायला म्हणजे आपल्यालाही खेळू घालणार, आपल्याला आईसोबत खेळायला मजा येणार. आणि एकच नाही तर आम्ही 6 माता राहतो एकत्र. मग ते 6 जणी खेळत असताना बघून आमचं खेळ इथं चालू राहते, त्यांनी सुद्धा आम्हाला बघून त्यांनी पण खेळत राहतात तिकडं. म्हणून त्यांनी पण खूप उत्साहात राहतात त्यांच्यासोबत मीटिंग यायला. बरोबर, बरोबर. आता पेराबाई, तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटातल्या मुलांमध्ये तुम्हाला काय काय बदल दिसून आलेत बरं? बरेचसे बदल दिसून आले ताई. काय काय? पहिलं त्याला अक्षराची ओळख नव्हती हा. आणि अंकांची ओळख नव्हती, हं, चित्रांची ओळख नव्हती. हं. आणि मी त्याला असे काही आकार बनवले, हा. त्रिकोण, चौकोन, आयात. म्हणजे आपल्या घरामध्ये खिडकी कशा पद्धतीची आहे, बरोबर. टीव्ही कोणत्या पद्धतीची आहे आणि बसायचा टेबल कोणत्या पद्धतीचा आहे. मग तो छान पद्धतीने सांगू लागला व अक्षर मी असं लिहायचे. मग लिहिल्यावर हे काय आहे सांग म्हणलं, तो लगेच सांगायचा. व आहे, प आहे, य आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये छान पद्धतीने बदल झाला. आणि तो सर्वात जास्त म्हणजे तो प्रश्न विचारू लागला, आई हे ते आहे का, तू म्हणलीस बघ तेच अक्षर आहे ना, मला सांग ना. अशा पद्धतीने तो चित्र वाचून बघून सांगू लागला ते. अरे वा. आणि मग तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवेत बरं? हो ताई, अजून खूप छान पद्धतीने अशा पद्धतीने अजून बरेचसे व्हिडिओ यावं अशी आमची सर्वांच मातांची आमची विनंती पण आहे आणि आमची अपेक्षा पण आहे ताई की असे व्हिडिओज अजून नवीन नवीन यावं. त्यातून आम्हालाही काही शिकायला भेटायला आणि मुलांनाही शिकवायला थोडं प्रोत्साहन भेटायला आम्हाला. अरे, नक्की पाठवू आम्ही अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज. आणि मुलांमध्ये प्रगती होते आणि तुमचा उत्साह सुद्धा खूप छान जाणवतोय तुमच्या या शब्दांमधनं आणि तुमच्या आवाजामधनं. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सवित्राताई, सरस्वतीताई, रिंकूताई, अर्चनाताई आणि पीराबाई खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण तो आनंद व्यक्त करण्यासाठी मोठ्याने ओरडतो, हसतो, नाचतो. अर्थातच प्रत्येकाची आनंद व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते. पण जेव्हा जास्त आवाज होतो तेव्हा कुणीतरी आपल्याला शांत करायला येतं, कारण आपल्या आवाजाचा इतर कोणाला तरी त्रास होत असतो. याचाच अर्थ अति आवाजाचा त्रास म्हणजे पुढल्या टप्प्यातलं ते ध्वनी प्रदूषणच असतं बरं का.
म्हणूनच कोणत्याही समारंभाला मोठमोठ्याने लाऊडस्पीकरवर गाणं ऐकणं किंवा ऐकवणं यावर आता थोडं नियंत्रण आणूया आणि आनंद साजरा करायला एक वेगळं वळण देऊयात. अभ्यास मस्तीला असंच छान वळण द्यायला आता भेटूयात आपण पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.